आज आपण अशा एका भीषण दुर्घटनेबद्दल बोलणार आहोत, जे ऐकून प्रत्येक पालक, विद्यार्थी आणि नागरिक हादरून जाईल. कल्पना करा, तुमचं मूल अभ्यासासाठी लायब्ररीमध्ये गेलं आहे, कोणी आपल्या करिअरसाठी कोचिंग क्लासमध्ये बसलं आहे, तर कोणी 3D ॲनिमेशन शिकत आहे आणि अचानक इमारतीच्या तळमजल्यावर आग लागते. काही मिनिटातच संपूर्ण इमारत विषारी धुराने भरून जाते. बाहेर लोक मदतीसाठी धावपळ करत असतात. आत अडकलेले विद्यार्थी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतात, पण दरवाजा उघडतच नाही आणि काही क्षणातच 18 कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळतो. 22 जून 2026 रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे घडलेल्या या भीषण घटनेने संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे. नेमकी घटना कशी झाली? ही घटना लखनौमधील अलीगंज सेक्टर डी पुरानिया चौकाजवळ असलेल्या 3 मजली व्यावसायिक इमारतीत घडली. या इमारतीच्या तळमजल्यावर पिट शॉप, क्लिनिक होते, तर वरच्या मजल्यावर लायब्ररी, कोचिंग सेंटर आणि 3D ॲनिमेशन व गेमिंग स्टुडिओ सुरू होते. त्यावेळी अनेक विद्यार्थी अभ्यास करत होते. कोणालाही कल्पना नव्हती की काही मिनिटात संपूर्ण इमारत मृत्यूच्या सापळ्यात बदलणार आहे. प्राथमिक तपासानुसार बेसमेंटमध्ये असलेल्या पेट शॉपच्या AC सिस्टीममध्ये शॉर्ट सर्किट झाले. सुरुवातीला छोटी ठिणगी पडली, मात्र काही क्षणातच आग वेगाने पसरू लागली. तळमजल्यावर धूर, जिना, डक्ट आणि व्हेंटिलेशनमधून वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. काही मिनिटातच संपूर्ण इमारत काळ्या विषारी धुराने. अनेकांना वाटले की आगीत लोक भाजून मृत्युमुखी पडले, पण या दुर्घटनेत बहुतेकांचा मृत्यू आगीमुळे नाही तर विषारी धुरामुळे गुदमरून झाला. धूर इतका दाट होता की श्वास घेणेही अशक्य झालं. ऑक्सिजन प्रमाण कमी होत गेलं. विद्यार्थी मदतीसाठी ओरडत होते, पण काही मिनिटातच अनेक जण बेशुद्ध पडले. या दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कोचिंग सेंटरच्या मुख्य दरवाजावर डिजिटल थंब इम्प्रेशन लॉक बसवण्यात आलं होतं. आग लागल्यानंतर वीज गेली. वीज गेल्यानंतर डिजिटल लॉकने काम करणं बंद केलं. आत अडकलेले विद्यार्थी दरवाजा उघडू शकले नाहीत. ते मदतीसाठी ओरडत होते, पण दरवाजा उघडला गेला नाही. याच काही मिनिटांनी अनेकांचा जीव वाचवण्यासाठी अक्षरशः मुलांनी खिडकीतून उड्या पण मारल्या. त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा म्हणजे भयंकर जखमी झाला. त्याने वरून आगीतून जीव वाचवण्यासाठी उडी मारली आणि तो लोखंडी सळईवर पडला आणि त्यामुळे त्याचे पूर्ण कामातून गेल्यास जतच जमा झाली आणि त्याला हॉस्पिटलला नेण्यात आलं, पण तरी त्याचा मृत्यू झाला. काही विद्यार्थ्यांनी जी तार असते त्या तारेला धरून विद्यार्थी खाली आले. काही जण गंभीर जखमी झाले, तर काहींचे जीव वाचले, पण अनेकांना धुरामुळे बाहेर पडताच आलं नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक तास प्रयत्न करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. जखमी आणि मृतांना उपचार शवविच्छेदनासाठी सेंटरमध्ये नेण्यात आलं. यामुळे अनेकांचा गैरसमज झाला की आग मेडिकल कॉलेजमध्ये लागली होती, मात्र प्रत्यक्षात आग कमर्शियल इमारतीत लागली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. तपासासाठी विशेष तपास पथक SITची स्थापना करण्यात आली. निष्काळजीपणाबद्दल इमारतीच्या 3 मालकांना अटक करण्यात आली. तसेच विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज विभागातील काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. अवैधरित्या चालणाऱ्या अनेक कोचिंग सेंटरवर कारवाई सुरू करण्यात आली. केंद्र सरकारकडून मृताच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयाची मदत जाहीर झाली. उत्तर प्रदेश सरकारने 5 लाख रुपयाच्या मदतीची घोषणा केली. जखमींनाही आर्थिक मदत देण्यात येत. परंतु या सगळ्या गोष्टी केल्याने, मदत केल्याने, ते 18 कुटुंबावर जे संकट आलेलं आहे ते तर दूर होणार नाही ना. आधीच 2016 मध्ये त्या इमारत धोकादायक आहे, ती कोणत्याच निकषात बसत नव्हती, तरी पण ती इमारत का पाडली नाही 2016 साली? जर ती इमारत 2016 साली पाडली असती तर आज 2026 मध्ये ही घटना तिथे झाली नसती, बरोबर की नाही? आणि एकच एवढं मोठं तुम्ही कोचिंग सेंटर चालवता, तिथं कोचिंग सेंटर नव्हतंच म्हणे, तिथं लायब्ररीच होती, असं तिथले जे प्रत्यक्षदर्शी जे आहेत ते सांगत आहे की तिथं लायब्ररी होती, कोचिंग सेंटर नव्हते, तिथं कोणतेही क्लास वगैरे घेतले जात नव्हते, तिथं फक्त लायब्ररी होती. त्याच्यामुळे एकच एंट्री एक्झिट गेट आहे तुमचं. परत वरती जायचा पण तुमचा रस्ता बंद आहे. जर वरती जायचा रस्ता जरी चालू असता, टेरेसवर जायचा, तरी विद्यार्थ्यांचे जीव वाचले असते. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, एंट्री आणि एक्झिट एकच, आणि जे म्हणजे आग विझवण्यासाठी लागणारे काही इक्विपमेंट असतात ज्या मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये, ते तिथं नव्हतेच. ही घटना आपल्याला मोठा धडा शिकवते. कोणत्याही इमारतीत गेल्यावर
इमर्जन्सी एक्झिट कुठे आहे हे आधी पहा. फायर सेफ्टीची व्यवस्था आहे का ते तपासा. फक्त डिजिटल लॉकरवर अवलंबून राहू नका. प्रत्येक संस्थेत मॅन्युअल एक्झिट असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण संकट कधी येईल हे कोणीच सांगू शकत नाही. या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. तुमच्या मते या घटनेसाठी नेमके जबाबदार कोण? इमारत मालक, प्रशासन की सुरक्षा नियमांकडे झालेले दुर्लक्ष? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.